मित्र नमस्कार. निवडणुकांचा हंगाम जवळ आला की वेगवेगळे सर्वेक्षण सुरू होतात. एक्झिट पोल सारख्या माध्यमातूनही निवडणुकांच्या निकालांचे अंदाज दिले जातात. निवडणुकांच्या पूर्व, निवडणुका चालू असताना अशा स्वरूपाचे अंदाज व्यक्त केले जातात. मतदान पूर्ण झाल्यावर एक्झिट पोल दिलं जातं. अर्थात ही सगळी प्रक्रिया असते कशी आणि आपण ती कशी बघत असतो हे समजून घेणं आवश्यक आहे. मुळात बरेच जण असा आरोप करत असतात की असे एक्झिट पोल हे किंवा असे अंदाज, असे सर्वेक्षण हे साधारणतः मॅनेज्ड असतात, कुणासाठी तरी केलेले असतात, असा सगळ्यांचा आरोप असतो. हे असं खरंच असतं का, किंवा ते मॅनेज होतात तर कसे होतात, नाही तर कसे होत नाहीत, हे सगळं समजून घेणं आवश्यक आहे. मुळात सर्वे किंवा एक्झिट पोल असे अंदाज हे सगळ्याच मतदारांना विचारून केले जातात असं नाही. त्यांच्याकडं सॅम्पल नावाचा एक शब्द आहे. म्हणजे एखाद्या भागामधल्या निवडक लोकांना विचारलं जातं, त्यांचा अंदाज घेतला जातो आणि या अंदाजाचं पृथक्करण करून लोकांचा कल कुणीकडे आहे या संबंधीची आखणी मांडणी केली जाते. आता साधारणतः अपेक्षित कसं आहे हे लक्षात घ्या. मुळात निवडणुकांचा अंदाज व्यक्त करताना वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी स्थिती आहे. तुम्ही दक्षिणेतल्या राज्यांकडे जाल, म्हणजे तामिळनाडूत जाल, तर DMK की AIADMK असा सरळ सरळ संघर्ष तुम्हाला सापडतो. कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तुम्हाला एकावर एक अशा पक्षांची लढत आढळेल, जिथे बाकीची पक्ष, तिसरा पक्ष हा अप्रभावी आहे. पण काही राज्यांमध्ये 3 किंवा त्यापेक्षा अधिकचे पक्ष प्रभावी असतात. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस अशी 2 राष्ट्रीय तर 2 प्रादेशिक अशी 4 पक्ष आहेत. पंजाबमध्ये अकाली दल, आम आदमी पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशी 4 पक्ष आहेत. हरियाणामध्येही 2-3 पक्षांचं प्राबल्य आहेच आहे. उत्तर प्रदेशामध्ये समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस अशी पक्ष आहेत. सेम सिटी बिहारमध्ये लालूंचा पक्ष, नितीश कुमारांचा पक्ष, भाजप, काँग्रेस या पक्षांचं वेगळं आहे. पंजाबमध्ये, बंगालमध्ये ही अशी स्थिती आहे. म्हणजे पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसह अन्य पक्ष, राष्ट्रीय पक्ष प्रभावी असल्यामुळे इथली परिस्थिती वेगळी आहे आणि अन्य राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. जे गणित तुम्ही तामिळनाडूला लावाल ते महाराष्ट्राला, ते पंजाबला लावता येत नाही, अशी सगळी स्थिती तिथे आहे. चला जरा पुढे जाऊया. अंदाज घ्यायचा असेल तर एक गोष्ट साधी आहे. पहिल्यांदा तुम्हाला वयोगटानुसार वर्गीकरण करावं लागेल. म्हणजे 18व्या वर्षी आपल्याकडं मतदानाचा हक्क मिळतो, म्हणजे 18 ते 30 किंवा 18 ते 35. त्यापुढे 60 पर्यंतची आणि 60 नंतरची वयोवृद्ध व्यक्ती, अशा 3 टप्प्यामध्ये हे सर्वेक्षण करावं लागेल. त्यात पुन्हा स्त्री आणि पुरुष अशी वेगळी वर्गवारी करावी लागेल. त्यातही पुन्हा धर्म आणि जात अशा स्वरूपामधली वर्गवारी करावी लागेल, कारण आपल्याकडं धर्मावर आणि जातीवर देखील मतदान खूप होत असतं. मग या प्रत्येक धर्मात, प्रत्येक जातीत, त्यानंतर वयोगट, स्त्री पुरुष अशा स्वरूपाची विभागणी करून सॅम्पल्सना विभागावं लागेल. आता एवढ्यावर काम भागत नाही. एवढ्यावर नाही भागत यासाठी म्हणतोय की ती विभागवार सुद्धा वेगवेगळी विषय असतो. तोच मी तुम्हाला समजून सांगतोय. आपल्याला कसं वाटतं, म्हणजे एखादा हुशार सर्वे करणारा असेल आणि त्याला मत बनवायचं असेल तर तो कसा बनवतो लक्षात घ्या. आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ, तुमच्या लक्षात येईल. समजा 18 ते वयोवृद्ध गटापर्यंतच्या 3 गटात, त्यात महिला पुरुष वेगळे करून, त्यात धर्मजात वेगळे करून सॅम्पल घ्यायचे ठरले. हे सगळं पाळलं निकष. तुम्ही म्हटलात की जरा दाखवा तुमच्या सॅम्पलचा रिझल्ट मला, तर तो सॅम्पलचा रिझल्ट त्यांना सहज दाखवता येऊ शकेल पृथक्करण करून. बघा, आम्ही 18 ते 35 या वयोगटातल्या 1000 लोकांना विचारलं. त्यापैकी 500 लोकांनी या पक्षाला चांगलं सांगितलंय, 200 लोकांनी याला सांगितलंय, 100 लोकांनी याला सांगितलंय, 50 लोकांनी याला सांगितलंय. असं पृथक्करण तुम्हाला मिळून जाईल आणि वाटेल की बरोबर आहे. म्हणजे त्या स्त्रिया इतक्या होत्या, पुरुष इतके होते, त्यांना विचारलेले प्रश्न इतके होते, असं सगळं पृथक्करण तुम्हाला सांगता येऊ शकेल. पण आता मी तुम्हाला खरी गंमत सांगतोय, जे काही
विभागवार होतं. म्हणजे तुम्ही जेव्हा बघाल हे सर्वे तेव्हा हा प्रश्न तुमच्या डोक्यात यावा की काँग्रेसचा फेवरचा आलाय, शिवसेनेचा फेवरचा आलाय, भाजपच्या फेवरचा आलाय, तेव्हा हा सर्वे खरा आहे का हे तुम्हाला बघता यावं, तपासता यावं, प्रश्न विचारता यावेत, यासाठी मी हे सगळं सांगतोय. आता महाराष्ट्राचा विचार आपण करूया, फक्त महाराष्ट्रापुरतं बोलूया. महाराष्ट्राचे 6 प्रादेशिक विभाग आहेत. एक नागपूर, दुसरा अमरावती, जी 2 विदर्भामध्ये येतात. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद हा एकमेव महसुली विभाग येतो. नाशिकचा एक महसुली विभाग आहे, पुणे एक आहे ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्र असं म्हणतो, आणि कोकण विभाग एक आहे. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर अशी 6 प्रादेशिक विभाग आपल्याकडे येतात. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई अशी ती सगळी विभाग आहेत आपल्याकडे. आता या विभागामध्ये आपल्याला नीट तपासावं लागेल की कुठल्या कुठल्या पक्षाचं प्राबल्य आहे. जगलरी कुठे होते बघा. म्हणजे एखादा व्यक्ती असं सांगतो की महाराष्ट्रातून आम्ही 10,000 सॅम्पल घेतले, एखादी संस्था असं सांगते. आता हे 10,000 सॅम्पल घेतल्यावरती ते कुठून घेतलेत हे तपासलं पाहिजे. स्वाभाविक आहे, विदर्भ आणि मराठवाडा या भागातून सॅम्पल घेऊन 10,000पैकी, म्हणजे जर आपल्याकडे 6 विभाग आहेत तर 12,000 सॅम्पल असतील तर 2,000 सॅम्पल प्रत्येक विभागात विखुरले गेले पाहिजेत. असं होत नाही. ज्यांना निकाल मॅनेज करायचा आहे ती माणसं असं करत नाहीत, लक्षात घ्या. हे काय करतील, भाजपच्यासाठी फेवरेबल निकाल द्यायचा असेल तर हे विदर्भ आणि मराठवाड्यात 12,000पैकी बहुतांश सॅम्पल विदर्भ आणि मराठवाड्यात टाकून देतील. होईल काय की त्यातून येणारा रिझल्ट हा भाजपला फॉर येईल. जर रिझल्ट शिवसेनेसाठी फॉर आणायचा असेल तर कोकण आणि मुंबई असं निवडलं जाईल. म्हणजे कोकणात शिवसेना स्ट्रॉंग आहे, मुंबईत शिवसेना स्ट्रॉंग आहे. 12,000पैकी 40% सॅम्पल हे कोकण आणि मुंबईतून घेतले जातील आणि मग बाकीच्या विभागातून सॅम्पल निवडले जातील, थोडे थोडे करून. स्वाभाविक आहे, जास्तीत जास्त रिझल्ट शिवसेनेच्या बाजूने दिसणार आहे. राष्ट्रवादीच्या बाजूने दाखवायचं असेल तर काय केलं जाईल, याच 12,000तले सर्वाधिक सॅम्पल राष्ट्रवादी हा पश्चिम महाराष्ट्रवादी पक्ष असल्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात जास्त टाकल्या जातील. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागातून जास्त लोकांची मतं घेतली जातील. स्वाभाविक आहे, निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने झुकणारा आहे. विभागीय समतोल राखून ही मंडळी अजिबात सर्वेक्षण करत नाहीत आणि म्हणूनच अशा स्वरूपाचे झुकलेले निकाल आपल्याला कल पाहायला मिळतात. हे झुकलेले कल जर नीट बघायचे असतील तर एकूण सॅम्पल, म्हणजे मी 12,000 हा आकडा खूप मोठा सांगतोय, हे सगळे सर्वे करणारी मंडळी एवढे मोठे सॅम्पल घेत नाहीत. 200-300 सॅम्पल उचलत असतात. म्हणजे एका जिल्ह्यातून जरी महाराष्ट्रातल्या 200 सॅम्पल घेतले तरी 6,500-7 हजाराच्या वर ते सर्वेक्षणाच्या सॅम्पलचा आकडा येत नाही. खरोखरच जर कल जाणून घ्यायचा असेल तर एकेका जिल्ह्यामध्ये 2-2, 3-3 हजाराचे सॅम्पल उचलले तर कुठे जरा बऱ्यापैकी तुम्हाला अंदाज बांधता येऊ शकेल अशी स्थिती आहे. त्यातही पुन्हा मी वयोगट सांगतोय, जात सांगतोय, धर्म सांगतोय, लिंग सांगतोय, याप्रमाणे वर्गीकरण करून अशा स्वरूपाचे सॅम्पल घेतली पाहिजेत. पण तसं होताना दिसत नाही. जेव्हा तुम्ही सगळ्या विभागात, सगळ्या गटात समसमान वाटून हे सॅम्पल देता तेव्हा सर्वेक्षणाचा खरा अंदाज येऊ शकतो. ज्यांनी कोणी हा सर्वे केला आहे ना त्या कंपनीला, म्हणजे आपल्याकडे खूप लोक आहेत सर्वे करणारी, आता तर बरीच निर्माण झालेली आहेत, या लोकांना या कलचाचणीबाबत जर तुम्ही विचारलं किती सॅम्पल घेतलेत बाबा, घेतलेले एकूण सॅम्पलची जरा विभागवार वर्गवारी करून ते कोणत्या विभागात किती दिलेत हे सांग बाबा, असं जर आपण सांगायला लागलो ना तर मग त्यांना लक्षात येईल की लोक आता हुशार झालीत. आणि खरंच लोक हुशार झालीत. त्यामुळे कुणीही, भाजपवाले असोत, शिवसेनावाले असोत, राष्ट्रवादीवाले असोत की काँग्रेसवाले असोत, अशा स्वरूपाची कलचाचणी, अशा स्वरूपाचा अंदाज बांधणारे सर्वेक्षण निष्कारण लोकांच्या माथी मारून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतात. हे करू नये का? तर करावं, नक्की करावं. साधारणतः अंदाज येऊन जातो, कल लक्षात येतो. पण प्रामाणिकपणे जे काम करतायत ना त्यांच्याकडून ते करून घ्यावं आणि आलेला निकाल प्रामाणिकपणे मांडला जावा. जर सर्वे करणाऱ्या संस्था तटस्थ असतील, तटस्थ म्हणजे अगदी तटस्थ, त्याचा कल कुणाच्याही बाजूने असणार नाही अशा असतील तर ते सहज होतं. पण जसं वर्तमानपत्रांच्या बाबतीत झालंय ना, म्हणजे वर्तमानपत्र म्हणतात निष्पक्ष, निर्भीड वगैरे वगैरे,
जसं टी व्ही चॅनलच्या बाबतीत झालंय, आम्ही आहोत तटस्थ असा दावा केला जातो, तसं नसतं. कोणीतरी कुणाचा तरी बाप असतो आणि तो बाप पैसे देत असतो आणि ते पैसे देत असलेल्या बापाप्रमाणेच ते सगळे बोलत असतात. ही व्यवस्था पैशाशिवाय चालत नाही आणि पैसे कमवण्यासाठी कुठल्या ना कुठल्या विचारधारेशी जोडून घ्यावं लागतं. पक्षाशी, विचारधारेशी नाही, पक्षाशी जोडून घ्यावं लागतं. ही माध्यमांची अडचण झाली आहे किंवा सर्वे करणाऱ्या एजन्सींची पण अडचण झालेली आहे आणि धंदा गंदा है पर धंदा है असं म्हणून हे सगळं स्वीकारावं लागतं, अशी सगळी स्थिती आहे. यांना तटस्थपणे अंदाज मांडायचा असेल तर लोकांनीच आता याचं पृथक्करण करून विचारलं पाहिजे. एवढंच मला या प्रसंगी सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.